बापाच्या भरोशावर गाड्या घ्यायच्या नसतात. मायेच्या भरोशावर तुम्ही कुठलाही बिझनेस चालवू शकत नाही. यांच्या आशीर्वादांशिवाय तुम्ही पाऊलही समोर सरकू शकत नाही. हे लक्षात ठेवा. तुम्ही काय करता, त्यांना दुखवताय. पहिला मुद्दा तिथे तुम्ही, तुला काय कळतंय, अरे असं नाही, तिला सगळं कळतंय, तिने तुला जन्माला घातलंय, तिला तुझी नस माहितीये. आयांना तर बिलकुल डाव देऊ नका. बिझनेस करायचे असेल ना तर आयांना घेऊन करा. किती मोठे मोठे आज शेफ सुद्धा आपल्या आयांना सगळ्यात जास्ती महत्व देऊन सोबत घेऊन जातात. म्हणजे मी विकास दिस गाय ही टेक्स इज मदर एव्हरीवेअर. कारण तिने त्याच्यात बळ भरलं ना. तसंच आयांचं तसंच असतं. स्त्री जेव्हा उभी राहते ना, ती हात साथ काहीच नाही सोडत. ती डोकं खात राहील तुझं, पण तुला सक्सेसफुल करण्यासाठी तिचा हातभार लागेलच. आपण सगळ्यांनी ना स्टीव्ह जॉब आल्यानंतर आपण सगळ्यांनी हे म्हणायला सुरुवात केली, ओ कनेक्टिंग डॉट्स, यु नो, है ना. म्हणजे आपल्याला बाहेरचा माणूस येऊन जेव्हा सांगतो ना, तेव्हा आपल्याला ती गोष्ट पटते. आपल्या आया बोंब मारून राहिल्या की जे होतंय ते सगळं चांगल्यासाठी होतंय. हे कुठेतरी परमेश्वरांनी कनेक्ट करून ठेवलंय रे. इट्स ओके, होईल. हे आपल्या आयांनी नाही सांगितलं का? हे आपल्या आज्यांनी नाही सांगितलं का? मग आपण तेच विसरून जातोय.